स्टार्ट करू आपण आजच्या मीटिंगसाठी. आणि टॉपिक काय आज ते तुम्हाला माहित असेल पूर्ण प्रकारे, की आपण आज कोणत्या टॉपिकवर मीटिंग घेतोय ना. सो तुम्हाला मागे व्हिजिबल तर दिसत असेल की आज आपला जो टॉपिक आहे, सो कोणता टॉपिक आहे, A to Z व्हायरल रील. कशा प्रकारे आपण आपली रील व्हायरल करू शकतो, जेणेकरून जे रील आता आपली फक्त 100 व्ह्यू मध्ये अटकलेली आहे, 200 व्ह्यू मध्ये अटकलेली आहे, किंवा त्यानंतर 50 व्ह्यू मध्ये अटकले. ज्यांचं नवीन अकाउंट आहे त्यांना तर खूप प्रॉब्लेम येतोय की सर माझी व्ह्यूज वाढतात नाही, माझी इंस्टाग्राम ग्रोथच होत नाही आहे ना. ठीक आहे. सो तर त्याच्यासाठी आपण आज जे मीटिंग घेऊन आलोय ते एकदम जोरात आपण घेऊन आलोय. आणि त्या मीटिंग मध्ये जे तुम्हाला पूर्ण वेगवेगळ्या प्लॅनिंग मी त्यामध्ये तुम्हाला सजेशन सुद्धा देणार आहे. ठीक आहे, की आपण या इंडस्ट्रीमध्ये किंवा या सोशल मीडियामध्ये आपण चांगल्या प्रकारे परफेक्टली कशा प्रकारे बनू शकतो. ठीक आहे. सो तर चला मित्रांनो, आपण स्टार्ट करू की आज आपण काय काय A to Z व्हायरल रील मध्ये कोणकोणते टॉपिक आपण आज घेणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे, स्क्रीन सगळ्यांना व्हिजिबल होते. सो ठीक आहे, तर आपण पुढे चालू. ठीक आहे. सो बघू शकता जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला. आता रीलचे घटक सुद्धा असतात आपल्या याच्यामध्ये, तुम्हाला माहित असेल. बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती व्हिजिबल होत असेल है ना, की रील आपल्याला टाकायची आहे, बट कोणकोणत्या बेसिकवर टाकायचे किंवा काय टाकायचे हे तुम्हाला पूर्ण व्हिजिबल असेल या ठिकाणी. बघू शकता तुम्ही पूर्ण लाईव्ह स्क्रीनवर. ठीक आहे. राईट. आता रीलचे घटक की आपण कोणकोणत्या भाषेमध्ये किंवा कोणकोणत्या स्ट्रॅटेजी नुसार आपण रील बनवू शकतो, की जेणेकरून आपण रील मध्ये चांगल्या प्रकारे मास्टरी करू शकतो है ना. राईट. सो आता माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतो ना, पूर्ण समजतं ना प्रत्येकाला की मी जे बोलतो आहे ते. ठीक आहे, कंटिन्यू करायचं मग है ना. ओके ओके, ठीक आहे, सगळ्यांना व्हिजिबल आहे. सो बघू शकता रीलच्या घटक मध्ये म्हणजे आपण जे आजची मीटिंग घेणार आहे पूर्ण मराठी मधून घेणार आहे, कारण की बाकीचे मीटिंग मध्ये जी मुलं आहेत त्यांना इंग्लिश सुद्धा वाचता येत नाही. ठीक आहे. सो आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिजिबल मराठीमधून आपण घेणार आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये लवकरात लवकर येईल मित्रांनो है ना. सो बघू शकता रीलचे घटक म्हणजे पहिला जो टॉपिक आहे तो म्हटलं म्हणजे कंटेंट. तुम्हाला जर तुमची रील व्हायरल करायची आहे तर तुमच्याजवळ कंटेंट असणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याजवळ चांगल्या प्रकारे कंटेंट आहे मित्रांनो, तर तुमचा रील एकदम हाय लेवल पर्यंत जाऊ शकतो. आता कंटेंट कशा प्रकारे शोधायचं हे सुद्धा मी तुम्हाला, जे आपली रेकॉर्डिंग होईल आता हा जो टॉपिक संपेल, जी आपली रेकॉर्डिंग येईल त्या रेकॉर्डिंग मध्ये कंटेंट कशा प्रकारे शोधायचे किंवा कंटेंट मध्ये आपण काय काय घेऊ शकतो ते तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग मध्ये लाईव्ह मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. सो आपण असे टॉपिक बघू त्या ठिकाणी ना. सो पहिला जो टॉपिक आहे तो म्हटला म्हणजे आपला कंटेंटचा, की कंटेंट मध्ये आपण काय काय बघू शकतो. राईट. कंटेंट मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे किंवा कंटेंट मध्ये आपण कशा प्रकारे मास्टरी करू शकतो, की जेणेकरून आपली जी रील आहे ते चांगल्या प्रकारे व्हायरल होईल. म्हणजे त्याचे चान्सेस खूप असतात, कारण तुमच्याजवळ कॉन्टेंट एकदम चांगल्या प्रकारे आहे. तर 2 नंबरचा टॉपिक तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, एंगेजमेंट. सो राईट. रील जर तुम्हाला व्हायरल करायचं मित्रांनो, तर तुमच्या अकाउंटला एंगेजमेंट असणं खूप महत्वाचं आहे. कारण की जर तुमच्या अकाउंटला एंगेजमेंट जर येते तर तुमचं अकाउंट ना 10x लेवल पर्यंत ग्रोथ करत असतं. आणि जर 10x लेवल पर्यंत जर तुम्हाला ग्रोथ करायचंय तर एवढं तरी ट्राय करायचं की आपण एंगेजमेंट कशा प्रकारे आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला लावू शकतो, म्हणजे आणू शकतो. आता एंगेजमेंट आणायची कशी ते सुद्धा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो एंगेजमेंट आणण्यासाठी आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही. एंगेजमेंट तुमच्या फ्रेंड सर्कल मधून, तो तुमच्या फ्रेंड सर्कल मधूनच तुम्हाला एंगेजमेंट मिळत असतं. आता ते कसं, तुम्हाला त्याची एक आयडिया देतो. ठीक आहे. सो आता एक तुम्ही समजा नवीन आयडी ओपन केली. ठीक आहे. समजा आता किरण नावाचा मुलगा आहे. किरण नावाच्या मुलाने एक नवीन इंस्टाग्रामची आयडी ओपन केली. राईट. आता जे किरणची आयडी आहे, इंस्टाग्रामची आयडी पूर्वी ओपन आहे. राईट. म्हणजे पूर्ण फ्रेश आहे, काहीच एक पण फॉलोअर नाही, काहीच नाही मित्रांनो. जसं की आपण नवीन युट्यूब अकाउंट ओपन करतो किंवा नवीन इंस्टाग्राम आयडी ओपन करतो, त्यावर एक सुद्धा फॉलोअर राहत नाही. जसे आपली तिची पूर्ण फ्रेश आयडी समजा तिने ओपन केली. ठीक आहे. आता किरणच्या अकाउंटला एंगेजमेंट कशा प्रकारे येईल त्याची आयडिया तुम्हाला सांगतो एकदम पूर्ण शॉर्टकट मध्ये मित्रांनो. ठीक आहे. आता हे बघा, समजा किरणच्या कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप लिस्टमध्ये जवळजवळ समजा 150 ते 200 लोक आहे. ठीक आहे. 150 ते 200 लोक त्या ठिकाणी आहे.
आता 150-200 लोक जर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर त्या लोकांना तो एकच सजेशन देऊ शकतो की सो हे बघ मित्रा, माझं फक्त एकच काम कर की हे जे माझी इंस्टाग्रामची आयडीची लिंक आहे ते फक्त 5 लोकांपर्यंत शेअर कर. ठीक आहे. सो एक विचार करा मित्रांनो, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये समजा 150 किंवा 200 लोक आहे, समजा 200 लोक, समजा ठीक आहे, 200 लोक तुमच्या व्हॉट्सअपच्या लिस्ट मध्ये आहे. आता एक विचार करा, जर तुमचं नवीन अकाउंट आहे, राईट, आता 200 लोकांचे 5-5 लोक जर म्हटलं म्हणजे जवळजवळ 1000च्या प्लस जाता. पहिली गोष्ट आहे ना, समजा 500, 700, 800, राईट. तर एक विचार करा, जर त्यामध्ये फक्त 500 मुलं जरी तुमच्या अकाउंटला फॉलो देत आहे, म्हणजे फॉलो करताय त्या ठिकाणी, तर पहिली गोष्ट, जे तुमचं फ्रेश अकाउंट होतं ना, तर त्याची एंगेजमेंट लगेच ओळख जाईल. आणि जर तुम्ही त्यावर रील पोस्ट वगैरे जर टाकसाल, तर तुमचं जे एंगेज जे वाढली ना, तर तुमचे जे रील व्हायरल होण्याचे चान्सेस खूपच असतात. कारण इंस्टाग्राम तेच बघत असतं की या अकाउंटला व्हिजिट कोण कोण करते. जर हा प्रयत्न तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा, तुमच्या अकाउंट मध्ये नक्की नक्की 100% फरक पडणार. ठीक आहे. सो बघू शकता 3 नंबरचा जो टॉपिक आहे तो म्हटला म्हणजे प्रेझेंटेशनचा. सो राईट, आता प्रेझेंटेशन नेमकं काय सर? सो प्रेझेंट आम्ही कशा प्रकारे करू शकतो? नेमकं प्रेझेंटेशन मी पहिल्याच वेळा ऐकतोय या इंडस्ट्रीमध्ये किंवा आजच्या कंडिशन मध्ये ना. सो प्रेझेंटेशन हा असतो की जे रील, जे कॉन्टेंट तुम्ही बनवताय, तुमच्या ऑडियन्सला तुम्ही काय प्रेझेंट करत आहे. सो राईट, आता यामध्ये खूप साऱ्या मुलांना हाच एक डाऊट असेल, कोणी कोणी फक्त चालण्याचे कॉन्टेंट बनवत असतं, बट हे खूप मॅटर करतं की आपण समोरच्या ऑडियन्सला दाखवतो तरी काय, किंवा त्यांची कॅपॅसिटी काय बघण्याची. आता समजा तुमची ऑडियन्स आहे, तुमच्या ऑडियन्सला आवडतं एज्युकेशनच्या रिलेटेड बघण्यासाठी, तर त्यांनी तुम्हाला फॉलो केले. आणि जर तुम्ही एज्युकेशनच्या रिलेटेड जर त्यांना पोस्ट वगैरे किंवा रील वगैरे देत नाहीये, तर तो सुद्धा तुम्हाला अनफॉलो करून चालत जाईल. पहिली गोष्ट आहे ना, समजा जे पण रील तुम्ही पोस्ट करताय, तर त्यांना फक्त तो 1 ते 2 सेकंद वॉच करणार, परत पुढे चालत जाणार. कारण की इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम मध्ये हे फिक्स आहे की समजा जर तुमचा 10 सेकंदाचा रील आहे, राईट, 10 सेकंदाचा जर तुमचा रील आहे, तर तुमचा जो रील आहे तो 5 ते 6 सेकंद सुद्धा जरी वॉच झाला पाहिजे. ठीक आहे. जेवढा तुमचा रील वॉच होणार, म्हणजे जेवढा तुमचा रील बघितला जाईल, तेवढा तुमचा रील पुढे व्हायरल केला जातो. ठीक आहे. सो इंस्टाग्राम कडून पहिले 100 लोकांकडे पोहोचला जातो, प्लस त्याच नंतर 1000 लोकांकडे, त्यानंतर असे त्याची जे त्या ठिकाणी व्हायरल करायची ट्रिक असते किंवा व्हायरल ज्यांच्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, ते एक ते म्हणजे ते डायरेक्ट मल्टिप्लाय होत चालतं. ठीक आहे. जर तुमचा रील बघण्यासारखं आहे तर पहिली गोष्ट, आपण जो कॉन्टेंट बनवतोय किंवा आपण जे प्रेझेंट करतोय, ते आपली जी ऑडियन्स आहे, ज्या लोकांनी आपल्याला फॉलो केलंय, त्या लोकांना तो कॉन्टेंट आवडला पाहिजे, तर तो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे तुमचं जे रील आहे चांगल्या प्रकारे व्हायरल होतील त्या ठिकाणी ना. त्याचनंतर म्हणजे समजा प्रेझेंट करायचे तुम्हाला, आता तुम्ही समजा डिजिटली फील्डमध्ये आहे ना, सो तुम्ही त्या ठिकाणी अर्निंगच्या रिलेटेड तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करू शकता. त्याचनंतर पहिली गोष्ट एफिलिएट मार्केटिंग बद्दल तुम्ही स्वतःचे कॉन्टेंट, आता समजा लीड पण तुम्हाला खूप सारे ऑब्जेक्शन देते, त्या ऑब्जेक्शनवर तुम्ही सुद्धा तुमचा डबल टू इन रील बनवू शकता. ठीक आहे. आता डबल टू इन रील कसं तुम्हाला एक सांगतो, समजा आता मी एक प्रश्न विचारतोय, त्याचनंतर मी काय करेल माहितीये का, एका याच्यामध्ये प्रश्न विचारेल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मीच उत्तर देईल. म्हणजे हा झाला टू इन विनचा कॉन्टेंट त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की 2 in 1च्या कॉन्टेंटमध्ये जबरदस्तली रिझल्ट मिळत असतो, कारण की तो रील बघण्यासाठी मुलं शेवटपर्यंत वॉच करत असतात ना. सो ट्राय करा की 2 in 1चा त्या ठिकाणी कॉन्टेंट बनायला सुरुवात करा, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला परफेक्टली नॉलेज मिळणार पूर्ण प्रकारे. आता समजा तुम्ही समजा 1 मंथचा चॅलेंज घेतलाय की मला 1 मंथमध्ये डेली एक रील अपलोड करायचंय. सो इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम मध्ये हे सुद्धा असतं. आता हे बघा, इंस्टाग्रामचं सर्कल काय असतं हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. आता समजा तुम्ही एक डेली चॅलेंज घेतला की मला इंस्टाग्रामला डेली, डे बाय डे मला एक रील तरी पोस्ट करायची आहे ना. सो समजा तुम्ही आज रील पोस्ट केली, उद्या पण केली, त्यानंतर परवा पण केली, त्यानंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे समजा जर तुम्ही पोस्ट थांबवली आणि नंतर तिथं दुसऱ्या दिवशी केली, तर मित्रांनो जे सुरुवातीपासून तुम्ही 1 दिवसापासून जी रील पोस्ट करत होते, तर तो जो दिवस आहे तो डायरेक्टली पहिल्या दिवसापर्यंत येऊन जातोय ना, राईट. म्हणून ट्राय करा की जर तुम्हाला जर पॉसिबल असेल की आपल्याला डेलीचा चॅलेंज घ्यायचा आहे आणि डेली रील आपल्याला पोस्ट करायची आहे, तर तुम्ही डेलीचा चॅलेंज घेऊ शकता. जर तुम्हाला पॉसिबल नाहीये, तर एक विचार करा, दिवसातून म्हणजे एका वीक मधून तुम्ही 3 रील सुद्धा अपलोड करू शकता इंस्टाग्राम मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला लवकरही ग्रोथ करायचं इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, ठीक आहे, तर तुम्ही डेली एक रील सुद्धा अपलोड करू शकता, म्हणजे डेलीचा चॅलेंज सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बट
टायमिंगला मॅटर करणं खूप महत्वाचं. आता टायमिंगला कशा प्रकारे आपण मॅटर करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगू, ठीक आहे. सो समजा तुम्हाला अपलोड करायचे 5 रील, म्हणजे एका वीक मध्ये समजा तुम्हाला 5 रील अपलोड करायचे, ठीक आहे. सो आता हे बघा, मॉर्निंग मध्ये एक टायमिंग घ्यायचा आपण 9 वाजेला, आहे ना. सो 9 वाजेला आपण एक रील अपलोड करून बघायचा की त्या रीलला आपल्याला जास्त व्ह्यू येत आहे किंवा नाही. जर समजा कमी व्ह्यू जर आपल्याला त्या ठिकाणी 9च्या टायमिंग मध्ये येत आहे, तर ट्राय करायचं की आपला जो नेक्स्ट टायमिंग जो असेल त्या ठिकाणी ना, तो आपला नेक्स्ट टाइम असला पाहिजे एक तर 10 किंवा 11 किंवा 12 या तिघांच्या दरम्यान एक टायमिंग असला पाहिजे. आता दोघंच, समजा तुम्ही पहिल्या दिवशी रील अपलोड केला 9 वाजेला, मॉर्निंगला 9 वाजेला अपलोड केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी रील अपलोड केला तुम्ही 10 किंवा 11 किंवा 12ला, तिघांपैकी एक टाइमिंग फिक्स करून घ्यायचा आहे ना. सो या टायमाला जर तुम्ही रील अपलोड केला, तर दोघा दिवसांमध्ये एक चूज करायचं की आपला जो टायमिंग आहे, समजा 9ला जो रील पोस्ट केलाय आणि जो 12ला रील जो पोस्ट केलाय, दोघांमध्ये व्ह्यू किती मिळाले आपल्याला, आहे ना. सो जर समजा 12च्या टायमिंगला जर तुम्हाला जास्त व्ह्यू जर मिळाले आहे, समजा 9च्या टायमिंग पेक्षा, तर 12चा टायमिंग तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर समजा तुम्हाला हे कळून गेलं की माझी जी ऑडियन्स आहे ते 9ला ऍक्टिव्ह जास्त नसते, 12ला म्हणजे आफ्टरनूनच्या अबोव म्हणजे आफ्टरनूनच्या पुढे जास्त ऍक्टिव्ह असते ना. सो आता समजा 12ला जर तुम्ही एक रील पोस्ट केला, राईट, पहिल्या दिवशी, आहे ना, त्यानंतर 2ला एक रील अपलोड करून बघायचा, आहे ना. 2ला समजा तुम्ही एक रील अपलोड केला, आता समजा तुम्हाला जो 12ला जो रील तुम्ही पोस्ट केला होता त्याला तुम्हाला व्ह्यू होते 1000, समजा 1K त्याला व्ह्यू होते. आणि जर तुम्ही 2 वाजेला रील पोस्ट करताय, त्या 2 वाजेच्या रील मध्ये तुम्हाला व्ह्यू आले समजा 2K, तर एक समजून जायचं की आपली जी ऑडियन्स आहे ते 2 म्हणजे 2 वाजेला जास्त ऍक्टिव्ह असते. आता हे झाले तुमचे 3 टायमिंग. त्यानंतर 4चा पण एक टायमिंग असतो, 5चा पण एक टायमिंग असतो, 6चा पण एक असतो आणि 7चा पण एक असतो, ठीक आहे. सो या टायमिंग मध्ये ना एक एक रील अपलोड करून बघायचा, ठीक आहे. प्रत्येक टायमामध्ये एक एक रील अपलोड करून बघायचा. जर एक एक रील जर तुम्ही अपलोड करताय, ठीक आहे, सो तुम्हाला हे तरी करून जाईल की तुमची ऑडियन्स ऍक्टिव्ह तरी केव्हा आहे, ठीक आहे. सो टायमिंगला मॅटर करणं खूप महत्वाचं आहे. टायमिंगचा आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला कळलं की माझी ऑडियन्स 6 ते 7च्या दरम्यान जास्त करून ऍक्टिव्ह असते, तर तुम्ही त्याच टायमाला रील पोस्ट करा. तुमचे जे रील आहे ते व्हायरल होण्याचे चान्सेस खूप असतात त्या ठिकाणी ना. त्यानंतर मॅटर करते म्हटलं म्हणजे आपला 5 नंबरचा जो टॉपिक आहे भाषा. आता भाषा खूप महत्वाची आहे. आता समजा तुम्हाला टार्गेट करायचंय मराठी लोकांना, ठीक आहे, बाकीच्यांना टार्गेट करायचंय हिंदी लोकांना. सो तुम्हाला भाषा समजणं खूप महत्वाचं आहे आपल्या या त्या ठिकाणी इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम मध्ये, ठीक आहे. आता समजा एक त्या ठिकाणी किरण नावाचा मुलगा आहे ना, आता किरण नावाच्या मुलाला टार्गेट करायचंय मराठी लोकांना, ठीक आहे. सो राईट, किरण नावाच्या मुलाला टार्गेट करायचंय मराठी लोकांना, तर तो किरण नावाचा मुलगा फक्त मराठीमध्ये रील बनवेल, ठीक आहे. आणि जर त्याला टार्गेट करायचंय हिंदीवाल्या मुलांना, तर हिंदीवाल्या मुलांचे पण त्या ठिकाणी तो रील बनवू शकतो, म्हणजे हिंदीच्या भाषेमध्ये सुद्धा तू रील बनवू शकतोय ना. सो टायमिंग भाषेला खूप चूज करणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला मित्रांनो, अगदी पहिला कंटेंट. तो पहिला कंटेंट तुम्हाला काय टाकायचा आहे, ठीक आहे. इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये तुमचा कंटेंटच तुमची ब्रँड ठरवतो. समजा आता तुम्ही एक कंटेंट बनवताय, तर तुमचा जो कंटेंट आहे जर तुम्ही रेग्युलरली घेऊन चालताय, तर तोच कंटेंट तुम्हाला ब्रँड सुद्धा बनवतो. कारण की जर तुम्हाला ब्रँड जर बनायचंय, राईट, तुम्हाला स्वतःला जर ब्रँड बनायचं आहे ना, तर तुम्हाला स्वतःला आधी प्रेझेंट करावं लागेल, ठीक आहे. सिंपल, जो मी आता त्या टॉपिकवर बोलला तोच टॉपिक घेत आलाय ना. कारण जर तुम्ही स्वतःला जर प्रेझेंट करण्यामध्ये ट्राय नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे सिरियसली नाहीये स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये, तर मी तुम्हाला एक सांगतो, तुमचं ग्रोथ होणं इम्पॉसिबल आहे, ठीक आहे. सो राईट, आता हे बघा, नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कळलं असेल त्या ठिकाणी की आपला कंटेंटलाच आपला ब्रँड बनवायचा आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक आपला जो मित्रांनो बघू शकता, कंटेंट डायरी तयार करा. साधा समजा तुमच्या समोर एक इंस्टाग्राम मध्ये कंटेंट आला, ठीक आहे, राईट. समजा आता हे बघा, तुम्हाला रील बघत असताना तुम्हाला एखादी रील तुम्हाला आवडते त्या ठिकाणी ना. सो आवडत असेल तुम्हाला, 100% आवडत असेल, कारण की मला सुद्धा माहिती आहे, मी पण ज्यावेळेस रील बघतो ना, तर त्यावेळेस ती रील ना मला सुद्धा आवडते. बट फरक फक्त एवढा असतो की जे रील तुम्ही बघताय तुम्हाला आवडते, ते फक्त तुम्ही बघून स्क्रोल करून टाकताय ना. तर तसं आपल्याला नाही करायचंय. तर जो कॉन्टेंट आपल्याला लिहून घ्यायचं, बघू शकता मित्रांनो, जे रील, राईट, जे रील तुम्ही बघत आहात, जर ते तुम्हाला समजत नसेल रील्स, म्हणजे ती रील्स तुम्हाला लिहून घ्यायचे, नंतर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही रील सेट करू शकता. आता समजा मला एक रील बनवायचा आहे. आता समजा अश्विनीने रील बनवली आहे की जर तुम्हाला दिवसाचे
1 ते 2 हजार रुपये कमवायचे असेल तर मला मेसेज करा. आता ही रील मला आवडली, बट या रील मध्ये मी माझ्या पद्धतीने कशा प्रकारे ऑब्जेक्शन मध्ये कशा प्रकारे कॉन्टेंट त्या ठिकाणी तयार करू शकतो ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता सो अश्विनीने लिहिली त्या ठिकाणी की तुम्हाला 1 ते 2 हजार रुपये एका दिवसात कमवायचे असेल तर मला मेसेज करा. बट मी त्याचा थोडं वेगळं ट्राय करेल आणि त्याच कॉन्टेंटचा एक शब्द मी माझ्या याच्यामध्ये युज करेल. आता मी पण हे सांगेल, जर तुमच्या इंस्टाग्रामवर दिवसाचे 100 किंवा 200 फॉलोअर्स असतील तर तुम्ही माझ्या आयडीला व्हिजिट करा. मी तुम्हाला सांगतो मंथलीचे आपण 20 ते 30 रुपये कशा प्रकारे कमवू शकतो. ठीक आहे. सो लगेच रेडी आपला झाला कॉन्टेंट आहे ना. तर अशा प्रकारे कॉन्टेंटचे ज्या आयडिया आहेत त्या आपल्याला इथून म्हणजे इथूनच आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. सो आता हे बघा, ज्याला इथून मिळत असेल ना त्या ठिकाणी तर तो त्याचा दिमाग एकदम चांगल्या लेवल पर्यंत असेल. जर त्याला नाही मिळत असेल तर त्याच्यासाठी आपलं इंस्टाग्राम तर आहे. इंस्टाग्रामवरून आपण चांगल्या प्रकारे कॉन्टेंट शोधू शकता पूर्ण बघा आहे ना. सो ठीक आहे. तर आता हे बघा, हे जे तुम्हाला कळलं हे तुम्ही लिहू पण शकता किंवा जो टॉपिक आपण तुम्हाला मेन वाटतोय आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे, आपल्या पीडीएफ मध्ये जो टॉपिक तुम्हाला मेन वाटतोय तो तुम्ही लिहू पण शकता आणि जे तुमची टीम असेल त्यांच्यावर तुम्ही सुद्धा ट्रेनिंग घेऊ शकता. राईट. आता हे बघा, या ठिकाणी खूप सारे लीडर सुद्धा असतील की त्यांची इन्कम आतापर्यंत आपल्या सक्सेस या प्लॅटफॉर्म मध्ये चांगल्या प्रकारे झाली असेल ना. आणि हे बघा, आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो एकदम कमी टाइम मध्ये सुद्धा ग्रोथ करतोय. इंस्टाग्रामचा एक अल्गोरिदम असतो. ठीक आहे. इंस्टाग्रामचा एक अल्गोरिदम असतो. तोच अल्गोरिदम आपल्याला समजून घ्यायचं की इंस्टाग्राम कशा प्रकारे वर्क करत असतं. ठीक आहे. तो बघू शकता, या अल्गोरिदमचं काम करायला चालू करा. जर तुम्ही इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम सोबत काम करायला स्टार्ट करताय तर तुमची रील व्हायरल होण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही. ठीक आहे. सो बघू शकता, या टीम मध्ये असे सुद्धा खूप मुलं आहे की त्यांची इंस्टाग्रामची आयडी एकदम चांगल्या लेवल पर्यंत जाते है ना. सो काय, फक्त डिफरंट एकच असतो की आपण जे इंस्टाग्रामची आयडी ओपन केली ते फक्त आपण फॉर्मॅलिटीसाठी ओपन केली, राईट. बट त्यावर सिरियसली होऊन कोणी काम करत नसते ना. जर तुम्हाला सिरियसली होऊन काम करायचं त्यावर सिरियसली होऊन जर तुम्हाला त्यावर काम करायचं तर पहिली गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी इंस्टाग्रामचं अल्गोरिदम चांगल्या प्रकारे समजून घ्या. जर तुम्ही इंस्टाग्रामचं अल्गोरिदम जर चांगल्या प्रकारे समजून घेताय तर तुम्हाला काम करण्यामध्ये, रील्स अपलोड करण्यामध्ये कोणतीच प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. राईट. तो पहिली गोष्ट इंस्टाग्रामचं अल्गोरिदम काय ते सुद्धा तुम्हाला आता पुढे सांगतो. ठीक आहे. जो टॉपिक आहे तुमचा इन्कम सोर्स तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. सो म्हणजे आपण जे इंस्टाग्राम युज करतोय की आपल्याला जे कॉन्टेंट आहे ते आपल्याला कुठून कुठून मिळू शकता. सो तुम्ही टाईप सुद्धा लिहू शकता की आता जो नेक्स्ट टॉपिक आपला तो काय होऊ शकता. आपल्याला तुमचा जो इन्कम सोर्स आहे तो तुम्हाला आधी ओळखायचा की आपण कशामध्ये परफेक्टली आहोत, राईट. तर तुम्हाला तो ओळखण्यासाठी तुमच्याजवळ आहे युट्यूबवर शिका. म्हणजे युट्यूब तुम्हाला माहिती आहे खूप सारं मोठं प्लॅटफॉर्म म्हटलं म्हणजे तर युट्यूब मध्ये तुम्हाला जे नाही ते पाहायला मिळतं. युट्यूब मध्ये हे सुद्धा पाहायला मिळतं की आपली कुंडली आपण कशा प्रकारे काढू शकतो है ना. की आपण पुढे चालून म्हणजे अमीर होणार आहे का भिकारी होणार आहे का जास्त करून पैसे कमवणार आहे किंवा एकदम आपल्या खिशामध्ये 1 रुपया पण नसणार, असं खूप सारे असतील त्या ठिकाणी ना. तर तुम्ही हे सुद्धा सर्च करू शकता युट्यूबला. तर युट्यूब म्हटलं म्हणजे तर एक खूप मोठा जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे आणि युट्यूब मधून तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉलेज सुद्धा मिळत असतं. जे नॉलेज तुम्हाला पाहिजे, समजा तुम्हाला अडचण येते लीड जनरेशन मध्ये, तर लीड जनरेशनचा बेसिकचा टॉपिक सुद्धा तुम्ही इंस्टाग्रामवर म्हणजे युट्यूबवर जर सर्च केला, सॉरी ठीक आहे, युट्यूबवर जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला युट्यूब मध्ये लीड जनरेशनच्या खूप साऱ्या पोस्ट दिसायला मिळतील. ठीक आहे. राईट. खूप सारे व्हिडिओ तुम्हाला दिसायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतोय क्लोजिंग मध्ये. सो तुम्ही हे सुद्धा टाकू शकता की हाऊ टू क्लोज युअर लीड. तुम्ही इंस्टाग्रामला हे सुद्धा टाकू शकता म्हणजे युट्यूबला. ठीक आहे. सो युट्यूबला तुम्ही हे सुद्धा टाकू शकता. तुम्हाला अनेक म्हणजे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला दिसायला मिळतील. त्यानंतर पुस्तक. आता तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याला कोणती पण स्टडी करायची म्हटली, समजा युपीएससी, एमपीएससी, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन जे पण काय करायचं असलं तर आपल्याला लागतं पुस्तक है ना. त्याचमध्ये आपला जो इंस्टाग्रामचा अल्गोरिदम मध्ये पार्ट येतो तो म्हटलं म्हणजे पुस्तक. तर पुस्तकामधून सुद्धा तुम्ही तुमचा कॉन्टेंट तयार करू शकता. त्या बेसवर तुम्ही त्या बेसिसमध्ये कॉन्टेंट तुम्ही आपल्या आयडीवर टाकू शकता. ठीक आहे. इतकं तुम्हाला कळलं का की आपला जो इन्कम सोर्स आहे कशा प्रकारे डिसाईड करायचा, एवढं तुम्हाला समजलं पूर्ण. ठीक आहे. तुमचा कॉन्टेंट शेअर करण्याच्या योग्य असणे म्हणजे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा जो कॉन्टेंट तुम्ही बनवताय तर तो तुम्हाला शेअर करणं खूप महत्वाचं आहे. आता हे बघू शकता, समजा तुमच्या इंस्टाग्रामच्या आयडीवर फॉलोअर आहे 10 फॉलोअर, राईट. आणि जो तुम्ही कॉन्टेंट तयार करताय
जर तुमचे 10 फॉलोअर आहे तर तुमचा जो व्ह्यू आहे ते समजा 30 ते 40 50 पर्यंत अडकले असता आहे ना. बट तुम्ही हा एक विचार नाही करता की माझ्या व्हॉट्सअपच्या लिस्टमध्ये माझे 200 कॉन्टॅक्ट यार, जर मी तोच रील जर समजा माझ्या व्हॉट्सअपच्या लोकांना जर शेअर करतोय, तर तिथून सुद्धा मला चांगल्या प्रकारे व्ह्यू येत असतील. तर हा माइंड कोणी युज करत नाही. आपण फक्त Instagramवर रील टाकत असतोय ना. सो एक विचार करा ना, आपण ना प्रत्येक ठिकाणी ना आपला माइंड युज करायला असतो, ठीक आहे. आपण जॉब किंवा नोकरी करत नाही, आपण बिझनेस करतोय आणि जर बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेसफुल जर व्हायचं असेल, तर थोडाफार माइंडचा विचार तुम्हाला करावा लागणार, ठीक आहे. कारण की फक्त समोरचा सांगतोय किंवा समोरचा जे करतोय त्यामध्ये आपल्याला करून फायदा नाही, बट आपला सुद्धा माइंड लावणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. आता समजा तुमचे फॉलोअर्स आहेत, 10 फॉलोअर्स आहेत, तुम्ही रील पोस्ट केला, एकदम कमी व्ह्यू जात आहे, बट ते व्ह्यू अजून वाढतील कसे त्याचा ट्राय करायचं, ठीक आहे. तुमच्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 200 लोक आहे, 200 लोकांना शेअर करून टाका, बघू शकता तुम्ही, तुम्हाला 100-200 लगेच येतील तरी, आहे ना. बट जर तुम्ही रील आता जस्ट पोस्ट केलाय तर लगेच तुम्ही शेअर करा, ठीक आहे. कारण की इंस्टाग्राम मध्ये हे फीचर असतं त्या ठिकाणी की जर तुम्ही रील टाकला, जर 1 ते अर्ध्या घंट्यामध्ये जर त्याची व्ह्यू जर चांगले जात आहे तर तो पुढे फेकला जातो, आणि जर त्याचे व्ह्यू जर थांबून गेले त्या ठिकाणी तर जो व्हिडिओ आहे ना तो 10 किंवा 20 व्ह्यूच्या मध्येच अडकलेला असतो, ठीक आहे. सो ट्राय करा की आपण आपला रील कशा प्रकारे शेअर करू शकतो, ठीक आहे. आता एवढं तुम्हाला कळालं. शेअर कशा प्रकारे करायचे? शेअर तुम्ही Instagram मधून पण करू शकता, व्हॉट्सअप मधून सुद्धा करू शकता, फेसबुक मधून सुद्धा तुम्ही करू शकता. फेसबुक ऍड कशा प्रकारे सेटअप करायचे त्याचा पण आपण एक टॉपिक घेणार आहे. पूर्ण लाईव्ह तुम्हाला समजावणार, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे, हा आता यामध्ये काय आहे नेमकं, हा काय असतं, ठीक आहे. म्हणजे वाचून सांगण्याची गरज आहे असं वाटते मला. बाकीच्यांना तर दिसतच नसेल स्क्रीन असं वाटते मला, की नाही, ठीक आहे. सो बघू शकता, प्रेक्षकांना ओळखा. आता जी तुमची ऑडियन्स आहे, समजा तुमच्या ऑडियन्स मध्ये 300 फॉलोअर्स आहे, तर तुम्हाला तुमची जी ऑडियन्स आहे त्यांना ओळखणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला ओळखताय आणि जर तुमच्या ऑडियन्सला जर तुम्ही ओळखत नाहीये, समजा आता माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये एक मनीषा नावाची मुलगी, ठीक आहे. समजा मनीषा नावाची माझ्या याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक मुलगी, राईट. आता मनीषा नावाच्या मुलगीला, ठीक आहे, सॉरी, मनीषा नावाच्या मुलगीला समजा कॉन्टेंट पाहिजे त्या ठिकाणी एज्युकेशन रिलेटेड, राईट. त्यानंतर अर्निंगच्या रिलेटेड कॉन्टेंट पाहिजे आणि मी बनवतोय मोटिवेशनच्या रिलेटेड ना, मी बनवतोय मोटिवेशनच्या रिलेटेड, कॉमेडीच्या रिलेटेड. आता मला एक सांगा, जे मी मोटिवेशन बनवतोय, कॉमेडी बनवतोय आणि मला त्याला पाहिजे एज म्हणजे अर्निंगच्या रिलेटेड आणि एज्युकेशनच्या रिलेटेड, मला एक सांगा, मी जे कॉमेडी बनवतोय, मोटिवेशन बनवतोय, तर मनीषा आवडेल का? नाही, नाव आवडणार त्या ठिकाणी, कारण की मनीषा 1 सेकंद बघेल नंतर लगेच स्टोअर करून टाकेल, आहे ना. सेम त्याच प्रकारे आपल्याला आपली ऑडियन्सला ओळखणं खूप महत्वाचं, ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला ओळखताय तर तुमची ऑडियन्स तुमच्या प्रत्येक लवकरात लवकर अट्रॅक्ट होणार, आणि जे तुमची ऑडियन्स आहे, तुमची ऑडियन्स तुमचा रील बघण्यासाठी वेटिंग करतील, राईट. जो प्रेक्षकांना ओळखा. समजा ऍफिलिएट आणि लीड साठी कंटेंट तयार करतात, तो जर तुम्ही ऍफिलिएट करतात आणि जर तुम्हाला लीड साठी कॉन्टेंट बनवायचे, तर पहिली गोष्ट तुमच्या ऑडियन्सला ओळखणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला ओळखताय तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची जे रील आहे व्हायरल करू शकता. लीड सुद्धा तुम्हाला त्यातून जोरात मिळू शकते, ठीक आहे. आणि एवढी जोरात तुम्हाला त्यातून लीड मिळणार जर तुम्ही तुमचा रील व्हायरल करता, तुमच्या ऑडियन्सला ओळखून घेता आहे तर, ठीक आहे. काय असतं आणि बोलता दुसरी गोष्ट, राईट. तो या गोष्टीला पहिले ऑब्झर्व करून घ्यायचं की आपण बोलतो तरी काय, म्हणतो तरी काय. पहिली गोष्ट, समोरच्या व्यक्तीला आपण काय पिच करतोय, आपली जी ऑडियन्स आहे तिला आपण काय पिच करतोय, जेणेकरून आपण कमी टाइममध्ये ग्रोथ करू शकतो, ठीक आहे. बघू शकता तुम्ही, विशिष्टता तुम्हाला जलद गती देते. म्हणजे जे विशिष्टता, जे तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही समोरच्या व्यक्तीला करताय, तुम्हाला एक वेगळी गती प्रोव्हाइड करते की तुम्हाला ह्या लेवलने चालायचंय, ते लीडला हँडल करायचे, ते ऑडियन्सला ओळखून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला ते गतीत दाखवत असते. त्यानंतर प्रेझेंटेशनचे घटक, जे प्रेझेंटेशन आपण यूज करतो त्याचे घटक कोणकोणते आहेत, ठीक आहे. तर बघू शकता, एडिटिंग मध्ये तुम्हाला फास्ट लेवलची तुम्हाला एडिटिंग करायची, ठीक आहे. म्हणजे एडिटिंग मध्ये तुम्हाला 1 तास 2 तास जरी देता आला काही प्रॉब्लेम नाही, बट एडिटिंग मध्ये तुम्हाला 100% तुम्हाला तुमचं द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर टेक्स्ट, आपण जे टेक्स्ट फास्ट टाकत असतो म्हणजे ना, म्हणजे टेक्स्ट मॅसेज आपण टाकत असतो आपले फंट वगैरे त्या ठिकाणी ना आपल्या रील मध्ये. आता समजा तुम्हाला दिवसाचे 1 ते 2 हजार कमवायचे आहे, तर तो आपण फॉन्ट आपल्या रीलवर टाकत असतो, तर तो फॉन्ट पण टाकणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. त्याच नंतर बघू शकता, म्हणजे कलरचे फॉन्ट आपल्याला टाकायचे आहे ना. त्यानंतर फॉन्ट
साईज फोटो म्हणजे आपल्याला काय साईज मध्ये टाकायचंय ते मॅटर करणं, ते सेट करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून आपण कान टाकत असतो, तिरपा टाकत असतो, कुठे आपण लाईक मध्ये घुसून जातो, कोणाचं शेअरच्या बटन मध्ये घुसून जातो, कोणाचं आयडीच्या खालती चालत जातं. बट त्याला परफेक्टली आपल्याला सेट करायचं, ठीक आहे. परफेक्टली जर तुम्ही सेट करसाल तर तुम्हाला पूर्ण प्रकारे कळून जाईल, ठीक आहे. तर बघू शकता प्रेझेंटेशनच्या पार्ट मध्ये दुसरा भाग जो असतो तो म्हटला संगीता, म्हणजे जे आपलं सॉन्ग असतं त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. जे आपलं सॉन्ग असतं म्हणजे सॉन्ग नुसार संदेश, ट्रेंडिंग किंवा वोकल निवडा, जे तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये जर तुम्हाला रील बनवायची, ठीक आहे, राईट. स्वतःच्या आवाजामध्ये तुम्हाला म्हणजे स्वतःच्या व्हॉइस मध्ये जर तुम्हाला रील बनवायचंय तर तुम्ही ते सुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला ट्रेंडिंग व्हॉइस यूज करायचे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, ठीक आहे. सो बट टॉपिक हा मॅटर करतो की आपली ऑडियन्सला काय आवडतं, आपल्या ऑडियन्सला ट्रेंडिंग सॉन्ग आवडतं का आपली जी ओकल म्हणजे आपण जे डायलॉग बोलतो ते आवडतं, ठीक आहे. म्हणजे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर एडिटिंगचे अधिक प्रयत्न म्हणजे एडिटिंग एवढी हाय लेवलची करा जेणेकरून समोरचा व्यक्ती जर आपली जे रील बघतोय तर तो सुद्धा विचार केला पाहिजे की एडिटिंग किती हाय लेवलची, कारण की कोणी आपला रील बघण्यासाठी आणि आपली एडिटिंग बघण्यासाठी येत असतं, ठीक आहे. आता हे बघा मूलभूत गोष्टी म्हणजे फिल्टर, मिश्रण, म्हणजे अशा साऱ्या गोष्टी असतात त्या ठिकाणी, जसं की अॅनिमेशन वगैरे आहे ना, गती, अॅनिमेशन वगैरे हे तुम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आपल्या रील मध्ये ते आपल्या सगळ्यात जास्त युज करायचं आहे. आता जर तुम्हाला वाटतंय माझी जे कॅमेरा क्लिअरिटी थोडी फाटलेली आहे तर तुम्ही फिल्टर सुद्धा युज करू शकता, ठीक आहे, राईट. एवढं तुम्ही युज करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक पण आपण बघू मध्ये. त्यानंतरचा जो टॉपिक होतो बघू शकता रील्स कव्हर. जर तुम्ही रील्स बनवताय, जर त्या रील्सला आपण कव्हरच लावत नाहीये तर तो पूर्ण त्याचं इम्प्रेशन बॅड पडून जातं ना. तर आपल्याला आपली जी आयडी ती पूर्ण प्रोफेशनली मध्ये बनवायची. आता त्यानंतर म्हणजे रील्सचे कव्हर कशा प्रकारे लावायचे, राईट. तर हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये शिकवणार लॅपटॉपच्या स्क्रीनवर, ठीक आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल की आपण आपले कव्हर कशा प्रकारे लावू शकतोय ना. त्यानंतर व्हिडिओ क्लिप, की आपण जे व्हिडिओ काढतो, ठीक आहे, म्हणजे आपण जो व्हिडिओ बनवतोय त्याचा अँगल काय असला पाहिजे, ठीक आहे. आता बघू शकता या ठिकाणी म्हणजे स्टॉक मधले जे फोटो किंवा व्हिडिओ आपण वापरू शकता, म्हणजे पिक्सल.com मधले व्हिडिओ आपण वापरू शकता, ठीक आहे. त्यानंतर शूटिंग अँगल, हाय अँगल, लो अँगल, हाय अँगल. आता हे अँगल म्हणजे काय असतं, ठीक आहे. सो अँगल मी तुम्हाला समजवतो नेमकं काय असतं. आता बघू शकता तुम्ही एक अँगल असतं आपलं पूर्ण त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे पायापासून तर आपल्या डोक्यापर्यंत हा एक आपला अँगल असतो. त्यानंतर साईडचा अँगल, त्यानंतर इकडचा अँगल त्या ठिकाणी, त्यानंतर सेंटरचा अँगल आपला, ठीक आहे. तर आपल्याला आपलं अँगल सुद्धा डिसाईड करायचं आहे, ठीक आहे, राईट. जर तुम्ही तुमचा अँगल डिसाईड केला की ज्या अँगल मध्ये तुमची रील व्हायरल जाते तर तोच अँगल तुम्ही डिसाईड करून टाका, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला आता हे बघू शकता जो नेक्स्ट टॉपिक आपला तो एकदम खूप महत्वाचा, ठीक आहे. आता यामध्ये आपण काय काय करणार ते पण तुम्हाला सांगतो पूर्ण प्रकारे ना. सो तुमच्या कॉन्टेंट मध्ये तुमचा प्रेक्षकांना सहभाग महत्वाचा आहे, कारण कारण ती वाढीची गुरुकिल्ली आहे. म्हणजे आता समजा बघू शकता जर तुमचे प्रेक्षक तुमच्यापर्यंत जर आले त्या ठिकाणी, ठीक आहे, तर तुमच्या प्रेक्षकांना तुमच्या कॉन्टेंट मध्ये शामिल करणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. आता शामिल करणं कशा प्रकारे ते पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता शामिल करणं असं असतं त्या ठिकाणी, समजा तुम्ही एक कॉन्टेंट बनवला, जर त्यांना तो आवडतोय तर त्यांचे आवडीचे कॉन्टेंट आपण कशा प्रकारे अजून बनवू शकतो किंवा त्यामध्ये आपण काहीतरी युनिक आपण बनवू शकतो हे आपल्याला चूज करायचं असतं, ठीक आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. चॅट मध्ये मला सांगा एवढं क्लिअर झालं का पूर्ण प्रकारे, राईट. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला बघू शकता या ठिकाणी प्रतिबद्धतामधला तर जो टॉपिक आहे म्हणजे बघू शकता योग्य शब्दांसह महत्वाचे फॉलो ट्रेंड. जे ट्रेंड आपले फॉलो मध्ये चालू आता बघू शकता आता कोणता तरी ट्रेंड चालू आपल्या इंस्टाग्राम मध्ये, कोणता तरी ट्रेंड आहे तो म्हणजे जसं की बुलबुलैया 2 का 3 पिक्चर मधला वाटतं बहुतेक आहे सॉन्ग वगैरे आहे ना. तर ते एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. तर त्या सॉन्गचा यूज करून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे कॉन्टेंट बनवू शकता. आता हे बघा तुम्हाला एक कॉन्टेंट मी सजेस्ट करतो. आता समजा जो एकदम कॉन्टेंट रील एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू बुलबुलैया 2 का 3 चे त्या ठिकाणी सॉन्ग आहे ना, तो एकदम कॉन्टेंट मध्ये चालू आहे. तर तो एक जे सॉन्ग आहे ते फक्त 4 ते 5 सेकंद वाजू द्यायचं, त्यानंतर आपला रील बनवून टाकायचा आहे ना. सो झाला तुमचा टाइमपास वेस्ट करून त्या ठिकाणी रील बघत असताना. तर चला आता तुम्हाला त्या इंस्टाग्रामवरून दिवसाचे 2 ते 3,000 रुपये कशा प्रकारे कमवायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो ना, राईट. स्वतः बघू शकता या ठिकाणी, राईट. आता हे बघा जो रील तुम्ही बनवताय त्या रील मध्ये आपण प्रत्येक वस्तूचा वापर करणं खूप महत्वाचं आहे, जसं की आपलं कॅमेरा, त्यानंतर आपली रिंग लाईट,
जर रिंग लाईट तुमच्याजवळ नसेल त्या ठिकाणी तर पडदा तुम्ही युज करू शकता. टायमिंग खूप महत्वाचं आहे आपल्या रील्स व्हायरल ट्रिक मध्ये. सो टायमिंग मध्ये आपण बघू शकता मध्यंतर नियमितपणे पोस्ट करणे मध्यंतर महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं की जसं की आफ्टरनून, त्यानंतर 3ला 2ला अशा टायमिंगला तुम्ही रील पोस्ट करू शकता. ठीक आहे. टॉपिक जे ते तुम्ही लिहू पण शकता. रेकॉर्डिंग मध्ये पण तुम्हाला कळून जाईल पूर्ण प्रकारे ना. त्यानंतर रील पोस्ट करण्याचा टाइम जो आहे तो तुम्हाला फिक्स ठेवायचा आहे. तुम्हाला पहिले तुमची ऑडियन्स ऍक्टिव्ह केव्हा असते तुम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तुमची ऑडियन्स जर ज्यावेळेस ऍक्टिव्ह दिसली तर ते तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल त्या ठिकाणी ना. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, अल्गोरिदमवर काम पोस्ट केल्यानंतर रीलच्या कमेंट आणि डीएम ला उत्तर द्या. तुमच्या रीलला जे कमेंट येत आहे, जे डीएम येत आहे, त्यांना उत्तर देणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच्याने आपला रील ना व्हायरल मध्ये जात असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की भाषा, नेक्स्ट टॉपिक आपला भाषा. भाषाबद्दल पण आपण बोललो होतो की तुमच्या भाषेत बोललेला कॉन्टेंट आत्मविश्वास, म्हणजे जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये जर बोलताय म्हणजे स्वतःच्या आवाजामध्ये बोलताय, तुमच्या कॉन्टेंट मध्ये कॉन्फिडंट असणं खूप महत्वाचं आहे. कोणी त्या ठिकाणी एकदम लूज सारखं बोलत असतं की जेणेकरून समोरचा जे रील बघून एकदम हसत असतं त्याने ना. तर असं नको करा. एकदम कॉन्फिडंट होऊन बोला की जेणेकरून समोरच्याला आपल्या बोलण्यामध्ये आपल्या कॉन्टेंट मध्ये काहीतरी फील झाला पाहिजे. ठीक आहे. आता एक भाषा तुम्हाला कळाली की कशा प्रकारे आपल्याला युज करायची. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला बघू शकता शॉर्ट कॉन्टेंट. शॉर्ट कॉन्टेंट बघू शकता आजच्या कंडिशन मध्ये खूप सारे मुलं युज करतायत. जसं की तुम्ही फक्त एक स्क्रीनशॉट घेता, स्क्रीनशॉटवर तुम्ही लिहिता कॉन्टेंटला तुम्ही 100% तुमचा द्या. ठीक आहे. जर तुम्ही 100% जर तुमचा देतोय तर तो कॉन्टेंट 100% व्हायरल होणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे ना. आता बघू शकता आपली जी मीटिंग आहे, आता हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले सगळ्यांना कळले का?